मग गीता म्हणजे काय? ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती मोठं युद्ध उभं राहिलं आणि त्या युद्धामध्ये अर्जुन म्हणतोय कृष्णाचा अर्थ होता अर्जुनाचा. अर्जुन म्हणतोय चल भगवंता मला दाखव माझ्यासोबत लढाई कोण आलंय. अर्जुन मागं बसलाय, कृष्ण पुढे सारखे करतोय आणि पुढे गेल्यानंतर अर्जुन बघतो अरे माझे गुरु, अरे माझा भाऊ, अरे भीष्म पितामह, एवढे सगळे माझे जीवलग म्हणजे ज्यांच्यासाठी मी माझा प्राण वाहू शकतो त्यांचाच आज मी प्राण बक्षीस करणार आहे. हे अजिबात योग्य नाही. अर्जुन घाबरला, बाई देवाच्या चरणापासून पडला, मी हे युद्ध करणार नाही. किती माझा अपमान झाला, त्यांनी मला मारलं तरी चालेल, मी त्यांना मारणार नाही. समोर माझे गुरु आहेत रे, आजोबा आहेत, समोर माझे सगळे भाऊ आहेत, मी काही युद्धाला तयारच नाही. कृष्णांनी त्यानंतर अर्जुनाला जे काही सांगितलं, म्हणजे एखाद्याने जर आपल्याला त्रास दिला, एखाद्याने जर आपल्यावरती प्रतिकार केला तर आपण पुन्हा त्याच्यावरती प्रतिकार करायला मागे पुढे पाहायचं नाही. शिकवणारी आपल्याला फक्त एकमेव गीता आहे आणि तेच भगवान कृष्णाने अर्जुनाला सगळं काही विस्तारित रूपाने गीतेत सांगितले.